नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय लक्षात घ्या। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 जर तुम्हाला पास करायचं असेल तर त्याच्यासाठी काही प्रो टिप्स जे आहेत, मॅक्झिमम 5 प्रो टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। जर तुम्हाला एक्झाम पूर्व परीक्षा क्लिअर करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्हाला जर एक्झाम पास व्हायची असेल पूर्व परीक्षा तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघावा लागेल, ठीक आहे। तर काय सांगतोय केअरफुली ऐका, डोकं शांत ठेवून ऐका। जे कोणी इम्प्लिमेंट करेल त्याची पूर्व परीक्षामध्ये स्कोर मध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट गॅरंटेड 100% होईल, ठीक आहे। हे मी आत्ताच तुम्हाला सांगतोय। तर आता सुरुवात करूया। तर प्रो टिप्स सांगण्याआधी सर्व विषयांची कोणती संदर्भ पुस्तकं वाचायची आहेत हे तुमच्या मनाशी पक्क ठरवून घ्या। मग नंतर कोणीही काहीही सांगितलं तर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही। फक्त तुम्हाला कोणत्या विषयाची किती पुस्तकं, मग मी तर सांगेन की प्रत्येक विषयाची 2-2च पुस्तकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला वाचायची आहेत, ठीक आहे। 2च पुस्तकं प्रत्येक विषयाची तुमची वाचायची आहेत। त्याची पुस्तकांची यादी तुमची फिक्स असली पाहिजे। मग दुसऱ्या कोणीही काहीही सांगितलं तरी त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका। फक्त सोर्सेस वरती तुमचं स्टिक राहणं हे गरजेचं आहे प्रो टिप्स तुम्हाला सांगण्याआधी। आता काय करायचंय बघा। तर पहिली प्रो टिप्स अशी आहे, ही प्रो टिप्स या टिप्स तुम्हाला फॉलो करण्यासाठी तुमच्या अभ्यासक्रमातील जो काही तुम्ही दिवसभरामध्ये 8 तास अभ्यास करताय, ठीक आहे, त्यातला दररोज तुम्हाला 1-1.5 तास ह्या टिप्स साठी जे आहे ते तुम्हाला काढावं लागेल। 1.5 तास का काढावं लागेल असं तुम्हाला म्हणतोय की प्रत्येक दिवशी तुम्हाला या टिप्स फॉलो करण्यासाठी काही विषयांचे तुम्हाला पीवायक्यू जे आहेत ते सोडवायचे आहेत, ठीक आहे। काही विषयांचे पीवायक्यू सोडवायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल की आपलं स्टडी टार्गेट जे आहे ते ऑलरेडी चॅनलवरती आपले चालू आहेत, ओके। स्टडी टार्गेटचे व्हिडिओज आपल्या एमपीएससी टाइम्स या युट्यूब चॅनलवरती आपण डेलीचे डेली अपलोड करतोय। त्याच्यामध्ये आपण एक साचेबद्ध महिन्यामध्ये आपल्याला कोणते चॅप्टर संपवायचे आहेत, त्या चॅप्टर मधले कुठले मुद्दे संपवायचे आहेत, आपण सगळं ते अनालिसिस करून तुम्हाला मी सांगत असतो, ठीक आहे। तर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथून पुढे जे काही आपले स्टडी टार्गेट मध्ये जे काही मुद्दे झालेले असतील किंवा तुम्हाला तुमचं स्वतःचं स्टडी टार्गेट समजा तुम्ही बनवलेला असेल, जो काही तुम्ही महिन्यामध्ये सिलेबस तुमचा आखून ठेवलेला असेल, जो चॅप्टर तुम्हाला एका महिन्यामध्ये करायचा असेल किंवा एक विषयामधलं कुठलाही तुम्हाला चॅप्टर करायचा असेल, तर प्रत्येक विषयाचं जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्याची ऍटलिस्ट दिवसाला 5 तरी पीवायक्यूचे प्रश्न किंवा मुद्दे जे आहेत हे तुम्हाला विश्लेषणासहित सोडवायचे आहेत, ठीक आहे। नुसतं प्रश्न आणि त्याचं उत्तर वाचायचं नाही, ठीक आहे। आता बघा इथे काय प्रश्न विचारले, एक उदाहरण पण तुम्हाला मी सांगतो। इथं आता एसटीआयच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आलेला होता की इंडोनेशियातील बाली येथे 3 ते 7 डिसेंबर 2013 या कालावधीत जागतिक व्यापार संघटनेची 9वी मंत्रिस्तरीय बैठक झाली होती आणि बाली पॅकेज मधील मुख्य करार हा अन्न अनुदान आणि व्यापार सुलभतेशी संबंधित आहेत। तरी वरीलपैकी कोणती विधाने जी आहेत ती बरोबर आहेत आपल्याला ओळखायला सांगितलेलं होतं। तर याचा आन्सर जे आहे ते दोन्ही सुद्धा विधाने जी आहेत ह्याची बरोबर आहेत। तर एक तुम्हाला सांगायचं तात्पर्य याच्यामध्ये काय आहे की आता हा झाला फक्त प्रश्न, तुम्ही असं वाचताय, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचला, त्याचं उत्तर बघितलं, तुम्ही पुढे गेला, तसं करायचं नाही। हा झाला एक प्रश्न। आता डिटेलमध्ये तुम्हाला जायचंय की बाबा जागतिक व्यापार संघटनेची 9वी मंत्रिस्तरीय परिषद आहे ना, इंडोनेशियातील बाली येथे झालेली होती, तर ह्याच्यामध्ये अन्न अनुदान आणि व्यापार सुलभतेशी काही संबंधित करार केलेले होते। तर अजून कुठले करार याच्यामध्ये केलेले होते हा एक मुद्दा झाला, ठीक आहे। अजूनच्या आता ही जागतिक व्यापार संघटनेची 9वी मंत्रिस्तरीय बैठक आहे, तर याच्या आधी किती अजून बैठका झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या हे तुम्हाला काढणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। म्हणजे जाताना खोलमध्ये जायचं आहे, तिथंच तो पॉइंट जो आहे तो मुद्दा आहे हा तुमचा पूर्णपणे डिस्कस व्हायला हवा। आता हा जागतिक व्यापार संघटना हा जो चॅप्टर असेल याच्यावरचा हा प्रश्न आहे, ठीक आहे। तर हा प्रश्न झाला, तर या प्रश्नासोबतच तुमचा इथं एक मुद्दा जो आहे हा क्लिअर आउट होऊन जातो, म्हणजे तिथंच तो संपवून टाकायचा। नंतर त्याच्यामध्ये काही नंतर लोड राहिला नसला पाहिजे। म्हणजे इथं काय होईल, तुमचा चॅप्टर सुद्धा होतोय, तुमचा पीवायक्यू सुद्धा होतोय आणि त्याचं तुमचं विश्लेषण सुद्धा बरोबर प्रॉपर पद्धतीने पुढे गोष्टी सरकत राहतात, ठीक आहे। असे तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरचे जे काही तुम्ही चॅप्टर ठरवले असेल दररोज 5 प्रश्न न चुकता वाचायचे आहेत, म्हणजे आहेत आणि विश्लेषणासहित वाचायचे आहेत, ठीक आहे। लक्षात घ्या, 5 पीवायक्यूचे प्रश्न विश्लेषणाचे वाचा। आता इथं कोणाला 1.5 तास लागेल, कोणाला 2 तास लागतील, इट डिपेंड्स। पण शेवटी काय आपलं टार्गेट ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर एमपीएससीने जो दाखवलेला आपल्याला मार्ग आहे किंवा आरसा आहे त्या पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुम्हाला चांगल्यापैकी कन्सेप्ट जे असतील ते तुमच्या क्लिअर सुद्धा होतील आणि गोष्टी तुमच्या पुढे सरकतील। नाहीतर पहिल्यासारखं पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत वाचत बसलाय त्याला काही अर्थ उरणार नाही, कारण परीक्षेमध्ये प्रश्न कसे येत आहेत आणि तुमचा अप्रोच कसा होतोय हे या तुमच्या पीवायक्यूच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने गोष्टी ह्या समजू शकतात, लक्षात घ्या,
ठीक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त भर दररोज 5 प्रश्न सोडवा. एक एक चॅप्टरवरचा, एक चॅप्टर तुम्ही कुठलेही घ्या. आता आपले स्टडी टार्गेट सुरू आहेत, इतिहासामधला एक चॅप्टर सुरू आहे, नंतर तुमचा पॉलिटिक्सचा चॅप्टर सुरू आहेत, इकोचे चॅप्टर सुरू आहेत. म्हणजे प्रत्येक चॅप्टर सुरू आहेत, त्यामधले कुठलेही 5 प्रश्न त्या चॅप्टरवरचे घ्या आणि तशा पद्धतीने तुम्ही एक एक मुद्दे क्लिअर करत पुढे चला. ठीक आहे. सेम अशाच पद्धतीने ह्या तुम्हाला जे सगळे विषय सांगितलेले आहेत, ह्या सगळ्या विषयातले तुम्हाला दररोज ऍटलिस्ट 5 प्रश्न जे असतील हे तुम्हाला सोडवायचे आहेत. भले तुम्हाला 5 नाही जमले, ऍटलिस्ट 3 तरी करा, रोज करा, 3 करा, पण संपूर्ण करा. ह्याचा फायदा काय होईल माहितीये का, की एका महिन्यामध्ये समजा तुम्हाला 2 चॅप्टर्स करायचे आहेत. समजा इतिहासाचं जे काही तुम्ही टार्गेट ठरवलं असेल, एका महिन्यामध्ये 2 चॅप्टर करायचे आहेत, तर 2 चॅप्टरवरचे दररोज तुम्ही 5 जरी प्रश्न करायला गेला विश्लेषणासहित, तरी सुद्धा तुमचे जवळपास 150 प्रश्न जे असतील हे काय होणार आहेत, हे तुमचे तयार होऊन जाणार आहेत. लक्षात घ्या, 150 प्रश्न म्हणजे तुम्ही त्या चॅप्टर मधले 150 कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत आणि ते पण प्रश्नोत्तरच्या माध्यमातून क्लिअर केलेले आहेत. आणि आपला मानवी मेंदू असा असतो की आपल्या समोर एखादा प्रश्न आला की त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण तत्पर असतो, आपला मानवी मेंदू तत्पर होऊन जातो. त्याच्यामुळे इथल्या कुठल्याही कन्सेप्टच्या गोष्टी असलेल्या तुमच्या कधीही विसरणार नाहीत आणि तुम्हाला एक नवीन ट्रेंड मिळेल की अभ्यास कशा पद्धतीने संपवायचा. म्हणजे जो तुम्हाला बोरिंग वाटतो ना अभ्यास, हा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला सुरुवात होईल. ठीक आहे. तर ही पहिली प्रो टिप्स अशी आहे की प्रत्येक चॅप्टरवरचे ऍटलिस्ट 5 PYQचे प्रश्न हे विश्लेषणासहित किंवा मुद्द्यासहित तुम्ही 100% सोडवा. निश्चितच तुम्हाला याचा फायदा जो आहे हा होणार आहे. ठीक आहे. ही झाली पहिली प्रो टिप्स. दुसरी प्रो टिप कडे उड्या. दररोज न चुकता गणित आणि बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न सोडवा. दररोज न चुकता गणित आणि बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न सोडवा. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो काय करायचं आहे. आता इथून पुढे राज्यसेवेच्या परीक्षेला आपल्याला जवळपास 5 ते 6 महिन्याचा अवधी आहे. कंबाईनच्या परीक्षेला जवळपास 6 ते 7 महिन्याचा अवधी आहे. दररोज तुम्हाला काय करायचंय, समजा महिन्यातून तुम्ही 2 ते 3 चॅप्टर मॅथ्स आणि रिझनिंगचे करताय. ओके, 2 ते 3 चॅप्टर तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगचे करताय. आता मला सांगा, गणितामधला तुम्ही सरळ व्याज असेल किंवा चक्रव्याज व्याज असेल, एकूण किती टाईप असतात एका चॅप्टर मध्ये? हार्डली सांगायचं झालं 15 ते 20 ते 25 ते 30 धरा. ठीक आहे. 30 टाईपचे प्रश्न आपल्याला विचारू शकतो आयोग. 30 टाईपचे प्रश्न. यासाठी तुम्हाला काय करायचंय, रोज एक टाईप सोडवा. रोज एक टाईप सोडवा. जे काही तुम्ही चॅप्टर कन्सिडर केलेला असेल तो रोज एक टाईप सोडवायचा. त्याच्यावरचे 5 प्रश्नाची उदाहरणाची साठी सराव करायचा. बुद्धिमत्तेचा रोज एक टाईप सोडवायचा. त्याच्यावरचे 5 प्रश्न तुम्हाला सराव करायचा. म्हणजे त्याच टाईपचा 5 प्रश्नाचा सराव जो आहे हा इथं तुम्हाला कंटिन्युअसली करायचा आहे. ठीक आहे. ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की एमपीएससीने जे काही प्रश्न विचारलेले असतील आजपर्यंत गणित आणि बुद्धिमत्तेवरचे, त्या टाईपचे सगळे त्याच पद्धतीचे अजून आणखीन प्रश्न तुम्ही बनवा आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा. काहीही तुम्हाला इथं टेन्शन घेण्याचं काम येणार नाही. कारण गणित आणि बुद्धिमत्ता जर तुमचं परफेक्ट झालं, अतिशय सुंदर पद्धतीने तुमचा अभ्यास होईल आणि तुम्हाला पोस्ट मिळवण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. पण ही लहान लहान पावलं तुम्हाला जे ते टाकावी लागतील. त्यासाठी त्या प्रो टिप्स तुम्हाला मी सांगतोय. दररोज एक टाईप करा, 5 प्रश्न सोडवा. एक टाईप करा, 5 प्रश्न सोडवा. पण टाईप सुद्धा करताना असे करा की जे एमपीएससीच्या लेवलचे असले पाहिजेत. ओके, उगा सरळ सेवेचे तुम्ही घेतला आणि त्याचे टाईप करत बसला, त्याला काही अर्थ उरणार नाही. जे एमपीएससीच्या लेवलने, कंबाईनच्या लेवलने आयोग जे प्रश्न विचारतो, यासाठी तुम्हाला एमपीएससीच्या PYQचे जे आहेत, जे प्रश्न विचारलेले आहेत मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये, तेच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. यासाठी 2 पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. एक आहे सचिन ढवळेचं आणि दुसरं आहे संदीप अरगडेचं. तर या दोन्ही मधले तुम्ही कुठलीही बघा. प्लस तुम्ही युट्यूबला जावा. युट्यूबवरती बऱ्याच जणांनी बऱ्याच युट्यूब चॅनलवरती सोल्युशन सुद्धा गणित आणि बुद्धिमत्तेचं दिलेलं असतं. तर त्या टाईपचे अजून काही प्रश्न येऊ शकतात का, तुम्ही स्वतः त्यातली संख्या चेंज करा आणि तुम्हाला तो प्रश्न परत सुटतोय का याचं तुम्हाला अनालिसिस जे आहे हे तुम्हाला बांधावं लागेल. पण दररोज एक टाईपचा प्रश्न तरी ऍटलिस्ट गणिताचा असू दे किंवा बुद्धिमत्ताचा असू दे, एक टाईपचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आता काही चॅप्टर मध्ये समजा तुम्हाला टाईपच सापडत नाहीत, अशा वेळेला तुम्ही डायरेक्ट 5 प्रश्न सोडवा. काही सुद्धा फरक पडत नाही. डायरेक्ट 5 प्रश्न सोडवा गणित आणि बुद्धिमत्तेचे, पण रोज सोडवा. रोज सोडवा. ज्यावेळी तुम्हाला दुपारी झोप येत असेल किंवा मग रात्री तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही ह्यावेळी ही एक टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. कारण मॅथ्स रिझनिंग शिवाय तुमचा सीसॅट पेपर हा क्वालिफाईंग होणार नाही राज्यसेवेचा. आणि मॅथ्स अँड रिझनिंग शिवाय कंबाईनची प्री असू दे किंवा कंबाईनची मेन्स असू दे, ही सुद्धा तुम्ही काढू शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या विषयाला तुम्हाला भर जो आहे हा द्यावाच लागेल आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला गोष्टी ज्या त्या पुढे पुढे सरकावं लागेल. एमपीएससी म्हणजे फक्त हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स नाहीये. एमपीएससी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता पण आहे, करंट अफेअर्स पण आहे, जनरल सायन्स पण आहे. जिथे वीक सेक्शन आहेत ना, तिथे तुम्हाला जास्त भर जो आहे हा द्यायचा आहे. तर ही दुसरी झाली प्रो टिप्स. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे रोज 5 प्रश्न न चुकता तुम्ही सोडवा. तुमच्यातला कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढेल. ठीक आहे, नक्कीच वाढेल. ओके. तिसरी प्रो टिप्स अशी आहे, प्रत्येक चॅप्टरवरील 3 मुद्द्यांचे शॉर्ट नोट्स बनवा. यासाठी झालेले एमपीएससीचा पेपरचा आधार घ्या.
आता इथं आधार काय सांगायचं एक्झॅक्टली तुम्ही समजून घ्या. प्रत्येक चॅप्टरवरील 3 मुद्द्यांचे शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल एक प्रश्न तुम्हाला सांगतो की वस्तू आणि सेवा करात कोणते कर अंतर्भूत केले आहेत, असा प्रश्न आहे. अबकारी कर, उत्पन्न कर, मूल्यवर्धित कर आणि सेवा कर. तर यापैकी कुठले जे कर आहेत हे वस्तू आणि सेवा करामध्ये अंतर्भूत केलेले कर आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की या वस्तू आणि सेवा करामध्ये आता याचा आन्सर जरी अ क आणि ड असेल तर ह्या तीन तरी कर आहेतच, प्लस अजून कुठले कर याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तर तुमचा पॉइंट असला पाहिजे वस्तू आणि सेवा करामध्ये अंतर्भूत असणारे कर, हा तुमचा वरचा पॉइंट राहील. आणि त्याच्या खाली तुमच्या सगळ्या शॉर्ट नोट्स असतील. सगळे पॉइंट 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 सगळे कर हे यादी एक बनवायची, म्हणजे तुमची ही एक शॉर्ट नोट्स याची तयार झाली. ठीक आहे, वस्तू आणि सेवा करामध्ये. प्लस जीएसटी मध्ये सुद्धा काही गोष्टी येतील. जीएसटी सुद्धा जर त्याच्यावरती प्रश्न तुमच्या समोर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. ओके, कधी लॉन्च झालं, कुठे लॉन्च झालं, किती राज्यांनी पाठिंबा दिला, कधी कोणतं विधेयक यासाठी मांडलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी याच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या. प्रत्येक चॅप्टरवरच्या 3-3 मुद्द्यांची आपली शॉर्ट नोट्स बनवायला सुरुवात करा. हा, पण जे तुम्ही टार्गेट ठरवलेलं असेल, जे चॅप्टरचं आपलं टार्गेट ठरलेलं आहे महिन्यामध्ये, तेच तुम्हाला त्याच गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्युअसली फॉलो करायच्या आहेत. इतर कुठलाही चॅप्टर त्याच्यामध्ये घेऊ नका. समजा तुमचं आता नोव्हेंबर महिन्याचं टार्गेट हे कर रचना आहे. ओके, तर कर रचना वरचेच तुमचे 3-3 मुद्द्यांचं जे आहे प्रत्येक दिवशी शॉर्ट नोट्स त्याच्या बनवायच्या आहेत. जिओग्राफीची प्राकृतिक रचना आहे, तर प्राकृतिक रचनेवरचेच 3-3 मुद्द्यांचे वाचून तुम्हाला त्याच्या व्यवस्थित शॉर्ट नोट ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. ओके, म्हणजे हे तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक विषयासाठी फॉलो करायच्या आहेत. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होणार आहे. तर ही गोष्ट एक तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुमचा अभ्यास थोडासा इंटरेस्टिंग होऊन जाईल. ना की पारंपरिक पद्धतीने घोकमपट्टी करत बसला तर वर्ष अशीच निघून जातात. त्याच्यामुळे काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला चेंज करणे हे फार गरजेचं राहतं. तरी झाली तिसरी प्रो टिप. चौथी प्रो टिप अशी आहे, प्रत्येक दिवशी काय वाचायचं आहे याची एक यादी जी आहे ही आदल्या दिवशीच बनवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी तेच वाचा आणि वाचत असताना त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत. जे तुम्ही वाचणार आहात त्याच्या शॉर्ट नोट्स ह्या तुम्हाला बनवायच्याच आहेत. पुस्तकातलं लाईन टू लाईन उचलायची नाही, फक्त त्यातला कीवर्ड महत्वाचा काय आहे हेच तुम्हाला वाचायचं आहे. आता आयोग सुद्धा प्रश्न विचारताना काय पुस्तकातला आहे तसं लाईन उचलून टाकत नाही, तो त्याच्या भाषेमध्येच प्रश्न बनवतो. सो ती सुद्धा शैली तुम्ही तुमच्यामध्ये विकसित करा, त्यासाठी तो मुद्दा समजून घ्या. ठीक आहे, प्रत्येक दिवशी मध्ये प्रत्येक चॅप्टर एका दिवसात व्हायलाच पाहिजे असा नियम नाहीये, कुठलाही हार्ड रूल नियम नाहीये. प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला 2 चॅप्टर सुद्धा करायला अजून टाइम आहे. 2 चॅप्टर करत असताना एका चॅप्टर मधले 2 मुद्दे तुम्ही आज केले, ते 2 मुद्दे व्यवस्थित वाचून घ्या. त्या मुद्द्यातला सारांश म्हणजे त्याच्या शॉर्ट नोट्स असतात, हे तुम्ही स्वतः लिहून काढा. लाईन टू लाईन वाचत बसण्याची काही सुद्धा त्याच्यामध्ये आवश्यकता नसते. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरच्या आधी ठरवून घेतलं पाहिजे पण तुम्हाला काय वाचायचं काय नाही. यासाठी तुम्हाला म्हणतो की आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावरती डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ येतात, ते तुम्ही नक्कीच बघा. आणि त्यामधून तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय सगळे सांगितलेले आहे, संदर्भ पुस्तक सांगितलेले आहेत, कुठले चॅप्टर करायचे आहेत, कुठल्या चॅप्टर मधला कुठला मुद्दा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. ठीक आहे, तर ही सुद्धा गोष्ट ही चौथी प्रोटिप आहे. आणि 5वी प्रोटिप अशी आहे, जे चॅप्टर वीक वाटत आहेत त्यांचे एक सेपरेट वेळापत्रक तुम्ही बनवा आणि त्यामध्ये फक्त तेच चॅप्टर जे आहे ते वाचायचं आहे. समजा तुमचा दिवसाचं शेड्यूल एक 8 तासांचं शेड्यूल आहे, तुमचं दिवसभराचं अभ्यासाचं नियोजनाचं तुमचं 8 तासाचं शेड्यूल आहे. ओके, तर 8 तासामधले मी तुम्हाला काय म्हटलं की ही जी आपली प्रो टिप्स आहे याला तुम्हाला 1.5 तास लागू शकतात किंवा तुम्हाला 2 तास लागू शकतात किंवा व्हायस वर्सा कंडिशन जशी असेल ज्याची ग्रास्पिंग कॅपॅसिटी असेल चांगली तसं तो त्या पद्धतीने करू शकतो. किंवा जर तुम्ही ते जास्तीत जास्त जरी वेळ दिला तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण ह्यातून तुमचा सिलेबसच कव्हर होणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कम्प्लिटली हे इग्नोर करून मग ते तुम्ही तुमचे मुद्दे वाचणार हे करणार. शेवटी एकच आहे, असं खाल्लं काय तसं खाल्लं काय, गोष्टी एकच आहेत, आपल्याला स्कोर जो आहे तो व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यामुळं जर तुम्ही 8 तास तुमचा आता दिवसभरातला टायमिंग आहे आणि तुम्हाला वाटतं की माझा इकॉनॉमिक्स मधला सार्वजनिक वित्त हा चॅप्टर माझा वीक आहे, ओके, किंवा सायन्स मधलं माझं वनस्पतीचं वर्गीकरण मला वीक वाटतंय, मॅथ्स मधलं माझं शेकडेवारी माझा चॅप्टर वीक आहे किंवा माझं गुणोत्तर प्रमाण माझा चॅप्टर वीक आहे. ओके, बुद्धिमत्ता मधला माझा इनपुट आउटपुट असेल किंवा वेन डायग्राम चॅप्टर असेल माझा वीक आहे. तर एक असं सेपरेट तुम्ही चॅप्टरचं वेळापत्रक बनवू शकता की ज्या वेळामध्ये फक्त जे तुम्हाला अवघड वाटतायत किंवा जे वीक वाटतायत त्याच वेळेसाठी फक्त तेच चॅप्टर्स त्या वेळेमध्ये तुम्हाला करायचे आहेत, जेणेकरून काय की हा सुद्धा तुमचा एक स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठी तुम्हाला इथे थोडासा स्कोप जो आहे हा मिळून जाईल. आता काही जणांना जिओग्राफी मधला लोकसंख्या सुद्धा चॅप्टर जो आहे तो वीक वाटत असतो किंवा त्या आकडेवारी पाठ होत नसते, तर त्यासाठी तुम्हाला एक सेपरेट तुम्ही जे चॅप्टर्स आहेत महत्वाचे वाटतात सगळ्या पुस्तकामधले सगळ्या विषयातले जे चॅप्टर्स तुम्हाला वीक वाटतात, समजा इतिहासामधले तुम्हाला 3-4 चॅप्टर वीक वाटतायत,
पॉलिटी मधले 2-3 चॅप्टर वीक वाटतायत, इकॉनॉमिक्स मधले पुन्हा 4-5 चॅप्टर तुम्हाला वीक वाटतायत, मॅथ्स रिजनिंग मधले 3-4 चॅप्टर वीक वाटतायत, असे तुम्ही सेपरेट त्याचं वेळापत्रक बनवू शकता आणि त्या वेळापत्रकामध्ये फक्त तेच चॅप्टर्स करायचे आहेत आणि तेच चॅप्टर्स तुम्हाला वाचायचे आहेत आणि वाचताना त्याच्या प्रत्येक मुद्द्याच्या नोट्स बनवणं गरजेचं आहे, प्लस त्याच्यावरची पीवायक्यूची प्रॅक्टिस करणं गरजेची आहे आणि प्लस त्याच्यावरची एमसीक्यूची सुद्धा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा आत्मविश्वास जो आहे हा आत्मविश्वास नक्कीच तुमचा वाढून जाईल आणि तुम्हाला 2024 ची पूर्वपरीक्षा असेल, भले मग ती राज्यसेवेची असो किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असो, निघण्यामध्ये तुम्हाला निश्चितच फायदा जो आहे ह्या प्रो टिप्सचा नक्की 100% होणार आहे. फक्त हे इम्प्लिमेंटेशन करण्याची तुमची गरज आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. ह्या 5 गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या तरी सुद्धा तुमचं नाव कुठेतरी एखाद्या लिस्टमध्ये 100% दिसू शकेल, पण यासाठी इम्प्लिमेंटेशन करणं, कन्सिस्टन्सी ठेवणं हे फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं हे मला तुमच्याशी शेअर करणं फार गरजेचं वाटलं. अजून एक्झाम जरी भले आपली 4-5 महिन्यावरती असेल, पण आतापासून ह्या जर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ह्या तुम्हाला ध्येयापर्यंत नेण्यासाठी मदत करत असतात. त्याच्यामुळे ह्यांना अजिबात इग्नोर करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला सरायचं काय, आपल्याला एक डोंगर पूर्णपणे चढायचा आहे. तो डोंगर पूर्ण करण्यासाठी लहान लहान पावलंच आपल्याला टाकावे लागणार आहेत. नदी खळग्यातून हळूहळू जायचं आपल्याला पुढं. तर त्यासाठी ह्या टिप्स ज्या आहेत तुम्हाला नक्कीच सहाय्यभूत ठरतील. अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी तुम्ही आपलं जे चॅनल आहे हे सर्वांनी नक्कीच लाईक करून घ्या, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतात, जेणेकरून तुम्हाला मदत मिळेल आणि तुमची पूर्व परीक्षा जी आहे ती लवकरात लवकर निघून नंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जाऊन मुख्य परीक्षेमधून सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकेल. यासाठीच आपली सगळी प्रभावी चळवळ सुरू आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.